संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, देवी संकेत आणि अद्भुत प्रारंभ. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, वैष्णव हो, मागील भागात आपण समाजाने केलेला बहिष्कार आणि त्या संघर्षाची कथा जाणून घेतली. आजच्या या भागात आपण एका अत्यंत पवित्र आणि दिव्य प्रसंगाकडे वळणार आहोत. ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आणि त्यामागील दैवी संकेत. मित्रांनो, काही जन्म हे साधे नसतात, ते एक मोठ्या उद्देशासाठी असतात. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मही तसाच एक दैवी आणि अद्भुत प्रसंग होता. इसवी सन 1275च्या सुमारास एक अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला ज्यावर सामाजिक बहिष्कार होता, पण देवाची कृपा मात्र अपार होती. त्यांच्या आईवडिलांनी खूप दुःख, अपमान आणि संघर्ष सहन केला होता, पण त्यांच्या मनात श्रद्धा कधीही कमी झाली नाही. अशा ठिकाणी परिस्थितीत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. जणू अंधारात एक तेजस्वी प्रकाश. मित्रांनो, असं म्हणतात की त्यांच्या जन्माच्या वेळी घरात एक वेगळी शांतता आणि पवित्रता जाणवत होती. जणू काही त्या क्षणी एक दैवी ऊर्जा प्रकट झाली होती. त्यांच्या आई रुक्मिणाबाईंना देखील जाणवत होतं की हे बालक काहीतरी विशेष आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा फक्त एका कुटुंबासाठी आनंदाचा क्षण नव्हता, तर तो संपूर्ण समाजासाठी एक नवा आशेचा किरण होता. जरी त्या काही लोकांना याची जाणीव झाली नव्हती. मित्रांनो, त्यांच्या जन्माच्या आधी त्यांच्या जीवनात संघर्षाची सावली होती, पण त्या सावलीतूनच एक तेजस्वी संत घडणार होता. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये एक वेगळी शांतता, एक गाढ विचारशक्ती आणि एक दैवी आकर्षण होतं. ते इतर मुलांसारखे नव्हते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच गूढता आणि गहराई होती. त्यांच्या आईवडिलांनी जरी समाजाने नाकारले होते, तरी देवाने त्यांना एक अनमोल देणगी दिली, संत ज्ञानेश्वर महाराज. मित्रांनो, संतांचा जन्म हा केवळ एक घरात होतो, तो संपूर्ण समाजाला दिशा देण्यासाठी होतो. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मही तसाच होता. त्यांनी पुढे जाऊन समाजातील अज्ञानता दूर करायचं होतं. लोकांना ज्ञान आणि भक्तीचा मार्ग दाखवायचा होता. त्यांच्या जन्मातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो, तो म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी देवाची योजना मोठी असते. अंधारानंतरच प्रकाश येतो आणि प्रत्येक महान कार्याची सुरुवात संघर्षातूनच होते. मित्रांनो, हा फक्त एक जन्म नव्हता, हा एक युगाचा प्रारंभ होता. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बालपणीतील अद्भुत गुण आणि त्यांनी लहान वयातच आध्यात्मिक उंची कशी गाठली. तोपर्यंत विठ्ठलाचं नाम घ्या, मन शांत ठेवा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो.